भूमाफियांच्या करायचे काय? खाली डोकं वरती पाय. या भूमाफियांच्या करायचे काय? खाली डोकं वरती पाय. कोण आला? आदिवासीच्या जमिनीत चोर आला. या चोरांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. चोर आला, चोर आला, चोर आला. आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर शहाद्यात आलाय. चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी संघटनांनी दाखवले काळे झेंडे. पोलिसांची तारांबळ. चोर आला, चोर आला. आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर शहाद्यात आलाय. पळापळा जमिनी चोरणारा चोर आलाय. भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाव अशा जोरदार घोषणा देत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात 16 मे 2025 रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला. या निषेध आंदोलनात सुशीलकुमार पावरा, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स रोहिदास वळवी, प्रदेश महासचिव भारतीय स्वाभिमान संघ रवींद्र वळवी, राज्य कार्याध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना, विधी तज्ञ ॲडव्होकेट राहुल कुवर, गोपाल भंडारी, प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स पंकज वळवी, जिल्हाध्यक्ष भारतीय स्वाभिमान संघ अजय वळवी, तालुका अध्यक्ष भारतीय स्वाभिमान संघ योगेश गावित, सामाजिक कार्यकर्ता सुरेश पवार, दिलीप मुसळदेसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहादा बस स्थानक जवळील चौकात चंद्रकांत रघुवंशी यांना बघताच आदिवासी संघटनांनी अचानक बॅनर हातात घेऊन काळे झेंडे दाखवत आंदोलन सुरू केलं. त्यामुळे आदिवासी कार्यकर्त्यांना धरपकड करण्यात पोलिसांची तारांबळ उडाली. बघ्यांची गर्दी जमत वाहनांचा चक्का जाम झाला. त्यामुळे काही वेळ वातावरण गरम झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस गाडीत बसवून ताब्यात घेतले. पोलीस गाडीत आंदोलनकर्त्यांनी चोर आला, चोर आला अशा जोरदार घोषणा देत पोलीस ठाण्यापर्यंत आले. त्यामुळे कोण चोर शहाद्यात आलाय अशी लोकात चर्चा रंगू लागली. भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य शिवसेना शिंदे गट यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या शेत जमिनी अवैध, बेकायदेशीर, बोगस व बनावटरित्या हडप केल्या आहेत. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणास्तव जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नवापूर व नंदुरबार असे 4 विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असताना 4 पैकी शहादा व नंदुरबार हे 2 विधानसभा मतदारसंघ खुले मतदारसंघ करण्याची मागणी श्री चंद्रकांत रघुवंशी करत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या धडगाव येथील एका जाहीर सभेत आदिवासी लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या आरक्षणाची बाजू मांडली. म्हणून आदिवासी नेत्यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाहीत अशी जाहीर धमकी चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे. आदिवासी संघटनांच्या आंदोलनात व मोर्चात सामील झालेल्या आंदोलनकर्त्या आदिवासी बांधवांना शिवसेना शिंदे गटाचे जुगने व मोडलगाव येथील सरपंच गुंडांमार्फत चंद्रकांत रघुवंशी लाताबुक्क्यांनी, काठ्यांनी जीवे ठार मारण्याचा कट रचून आदिवासींचा आवाज दाबण्याचे षडयंत्र करत आहेत. चंद्रकांत रघुवंशी हे वारंवार आदिवासी विरोधी भूमिका घेत आहेत. म्हणून त्यांचा आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करीत आहोत. येणाऱ्या काळात चंद्रकांत रघुवंशी यांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील तिथे तिथे आम्ही काळे झेंडे दाखवू. निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांना व त्यांच्या शिंदे गटाच्या उमेदवारास आदिवासी गावात गावबंदी करणार आहोत असा इशारा आदिवासी संघटनांनी दिलाय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नंदुरबार.